Hi dear students, in this video we are going to take all the formulae of applied mathematics polytechnic second semester. तर आपण त्याच्यामध्ये सगळेच्या सगळे फॉर्म्युले घेणार आहोत. जे फॉर्म्युले जर तुम्हाला फॉर्म्युले आले तर तुम्ही कोणतेही एक्झाम्पल इझिली सॉल्व्ह करू शकता. तर बघा आपला पहिला टॉपिक आहे इंटिग्रेशन. इंटिग्रेशन काय आहे? इनवर्स प्रोसेस ऑफ डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्ह तुम्हाला आलं तर इंटिग्रेशन तुम्हाला इझिली येते. तर बघा इंटिग्रेशन पहिला फॉर्म्युला इंटिग्रेशनचा कोणता आहे? इंटिग्रेशन ऑफ cos x. इंटिग्रेशन मध्ये ऑलवेज dx लिहायचं आणि हा जो s सारखा सिम्बॉल आहे हा इंटिग्रेशनचा आहे. इंटिग्रेशन ऑफ cos x dx sin x c. दुसरा फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन ऑफ sin x dx sin चे इंटिग्रेशन घ्यायचं मायनस cos x c. थर्ड फॉर्म्युला इंटिग्रेशन ऑफ sec स्क्वेअर x. sec स्क्वेअर x चे इंटिग्रेशन आहे tan x c. चौथा फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन ऑफ sec स्क्वेअर नंतर cosec स्क्वेअर x. बघा एकदम सोपा आहे. इथे tan आहे ना cot x c. पाचवा फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन ऑफ sec x tan x dx. दोन्ही पण पाहिजे sec x tan x. sec x tan x इंटिग्रेशन असेल sec x c. दोन्ही मधलं कोणतं घ्यायचं? sec x हे त्याचं इंटिग्रेशन घ्यायचं. त्याच्यानंतर सहावा फॉर्म्युला असेल इंटिग्रेशन ऑफ cosec x cot x काय असेल? cosec cot आलं तर काय घ्यायचं? मायनस cosec घ्यायचं मायनस cosec x c. सातवा फॉर्म्युला असेल इंटिग्रेशन ऑफ फक्त sec x आलं बघा sec x tan x sec स्क्वेअर आलं तर tan sec x tan x आलं तर sec स्क्वेअर आलं तर tan असते. नुसतं sec x आलं त्याचे इंटिग्रेशन असते log of sec x tan x c. आठवा फॉर्म्युला इंटिग्रेशन ऑफ cosec x फक्त cosec स्क्वेअर आलं तर मायनस cot x. फक्त cosec x आलं तर घ्यायचं log of जे cosec असेल तर cosec x मायनस cot x. इथं प्लस tan x होतं मायनस cot x प्लस c. तर cosec x चे इंटिग्रेशन काय असेल? log of cosec x मायनस cot x प्लस c. याच्यानंतर नवा फॉर्म्युला असेल इंटिग्रेशन ऑफ tan x. tan x चे इंटिग्रेशन असेल log of sec x प्लस c किंवा मायनस log of cos x पण चालेल पण log of sec x यूज करायचं. नवा फॉर्म्युला असेल इंटिग्रेशन ऑफ cot x फक्त cot x. cot x चे इंटिग्रेशन असेल log of sin x प्लस कॉन्स्टंट c. एवढे 10 फॉर्म्युले झाले. सर्वांनी 10 फॉर्म्युले बघून घ्या. स्टार्ट कुठून करायचं? cos चे इंटिग्रेशन sin चं मायनस cos पासून सुरू करायचं. पहिला फॉर्म्युला पॉझिटिव्ह cos आलं की sin आलं की cos. फक्त पहिला cos नंतर sin आलं तर दुसरा फॉर्म्युला निगेटिव्ह. त्याच्यानंतर sec स्क्वेअरचं tan स्क्वेअरचे दोन आहेत sec स्क्वेअरचं tan cosec स्क्वेअरचं मायनस cot. इथे घ्यायचं मायनस cot मायनस झालं होतं आपलं cosec स्क्वेअर चे इंटिग्रेशन मायनस cot x. त्याच्यानंतर sec x tan x चं फक्त sec x cosec cot चं मायनस cosec x फक्त sec x चं log of sec x प्लस tan x cosec x चं इंटिग्रेशन log of cosec x मायनस cot x. याच्यानंतर आहे tan x चं इंटिग्रेशन log of sec x आणि cot x चं इंटिग्रेशन log of sin x. तर हे झाले 10 फॉर्म्युले. हे ट्रिग्नोमेट्रिकचे आहेत. आता दुसरे फॉर्म्युले नेक्स्ट. सर्वांनी हे 10 फॉर्म्युले नोट डाउन करू शकता तुम्ही. आता नेक्स्ट फॉर्म्युले. हे 10 फॉर्म्युले इंटिग्रेशनचे आहेत. अतिशय इम्पॉर्टंट असे फॉर्म्युले आहेत. आपण नेक्स्ट फॉर्म्युले बघूया. त्याच्यानंतर आहे 11th फॉर्म्युला इंटिग्रेशन ऑफ 1 बाय अंडर रूट 1 मायनस x स्क्वेअर. सांगा हे कशाचं आहे? sin इनवर्स x. याचं इंटिग्रेशन sin इनवर्स x कारण sin इनवर्स चा डेरिव्हेटिव्ह हा आहे. 12 फॉर्म्युला इंटिग्रेशन ऑफ 1 बाय 1 प्लस x स्क्वेअर. याचं इंटिग्रेशन असते tan इनवर्स x प्लस c. 13 इंटिग्रेशन ऑफ 1 बाय x अंडर रूट x स्क्वेअर मायनस 1 dx. याचं इंटिग्रेशन असते sec इनवर्स x प्लस c. 1 बाय 1 मायनस x स्क्वेअर. बघा 1 मायनस x स्क्वेअर sin इनवर्स 1 प्लस x स्क्वेअर tan इनवर्स आणि x अंडर रूट x स्क्वेअर मायनस 1 याला जायचं sec इनवर्स x. हे झाले 12 13 ते 13. आता बघा 14 फॉर्म्युला इंटिग्रेशन ऑफ e raised to x
याला म्हणतात एक्सपोनेन्शियल फंक्शन. e च्या पॉवर मध्ये x, याचे इंटिग्रेशन सेम टू सेम e रेज टू x चे इंटिग्रेशन e रेज टू x चे इंटिग्रेशन e रेज टू x. म्हणजे 15 फॉर्म्युला असते इंटिग्रेशन ऑफ a रेज टू x dx. a रेज टू x ला म्हणतात एक्सपोनेन्शियल फंक्शन. एक्सपोनेन्शियल म्हणजे a म्हणजे 2 रेज टू x, a च्या ठिकाणी कोणता पण नंबर येऊ शकतो. 2 रेज टू x, 3 रेज टू x, 4 रेज टू x, त्याला a रेज टू x हा जनरल फॉर्म्युला आहे. तर याचे इंटिग्रेशन घ्यायचं a रेज टू x चं जे आहे ते भागिले घ्यायचं log ऑफ, इथे a असेल ना a प्लस c. आता एक्झाम्पल समजा तुम्हाला असं आलं इंटिग्रेशन ऑफ 5 रेज टू x चं इंटिग्रेशन काय फरक काय, a रेज टू x 5 रेज टू x म्हणजे a म्हणजे 5 आलं, तर a रेज टू x चं इंटिग्रेशन कसं काढणार, जे आहे ते घेता. तर 5 रेज टू x चं इंटिग्रेशन काय 5 रेज टू x च घ्या, जे दिले ते घ्या आणि खाली डिवाइड कशाने करायचं, log कुणाचा इथे काय 5 आहे, बेस बघायचा, बेस 5 तर log 5 प्लस कॉन्स्टंट c. हे झाले a रेज टू x. त्याच्यानंतर आहे 15 16 फॉर्म्युला इंटिग्रेशन ऑफ x रेज टू m. हा फॉर्म्युला सुद्धा जनरल फॉर्म्युला आहे. याच्यामध्ये x फिक्स राहील, x ला x राहील, फक्त n चेंज होईल. n म्हणजे 1 2 3 4 x चा कोणताही पॉवर निगेटिव्ह पॉझिटिव्ह काही पण होऊ द्या, x चा पॉवर फ्रॅक्शन सुद्धा चालेल. असा फक्त कोणताही फॉर्म्युला कोणताही पॉवर चालेल, फक्त -1 सोडून. तर -1 सोडून कोणते असेल, x रेज टू n चे इंटिग्रेशन असेल x चा पॉवर n + 1 डिवाइड बाय n + 1 प्लस कॉन्स्टंट c. एक्झाम्पल समजा x चा पॉवर आहे 5, x चा पॉवर 5 आहे, तर x चा पॉवर 5 असं इंटिग्रेशन काय 5 ला 1 ने वाढवा 6, x चा पॉवर घ्यायचा 5 + 1. 5 असेल तर 5 + 1 बाय 5 + 1 किंवा डायरेक्ट तुम्ही x रेज टू 6 बाय 6 ला 6 प्लस कॉन्स्टंट c असे लिहू शकता. हे एक एक्झाम्पल आहे. आणखी एक एक्झाम्पल बघा, इंटिग्रेशन ऑफ x टू द पॉवर 3/2. चला 3/2 किंवा -3/2 असा असेल निगेटिव्ह पॉवर, x चा पॉवर किती आहे -3/2, तर -3/2 म्हणजे n, तर x चा पॉवर असेल त्याच्यामध्ये +1 करा. म्हणजे चला x चा पॉवर किती आहे -3/2, चला लिहा x चा पॉवर -3/2 त्याच्यामध्ये +1 ऍड करा, एक ऍड करा आणि खाली सुद्धा हे सेमच घ्या -3/2 +1 प्लस कॉन्स्टंट c. म्हणजे -3/2 +1 किती असते -1/2 अपॉन -1/2. तर तुम्ही ते लिहू शकता. हा सुद्धा जनरल फॉर्म्युला आहे. त्याच्यानंतर आहे 17 फॉर्म्युला इंटिग्रेशन ऑफ 1 dx. 1 चे इंटिग्रेशन असते x प्लस कॉन्स्टंट c. 18 फॉर्म्युला इंटिग्रेशन ऑफ फक्त x आलं तर मला सांगा x चा इंटिग्रेशन, x चा पॉवर काय म्हणजे 1 असतो, आपल्याला माहिती आहे x चा पॉवर n असेल तर काय होतं n + 1 होतं, 1 ने वाढतो भागिले तोच पॉवर डिवाइड बाय x चा पॉवर 1 असेल तर x चा पॉवर 2/2 + c म्हणजे 1 म्हणजे x, फक्त x चा इंटिग्रेशन x²/2. त्याच्यानंतर 19 इंटिग्रेशन ऑफ x चा पॉवर समजा 2 आला, x² आलं, तर याचे इंटिग्रेशन x चा पॉवर किती होईल 2 असेल तर 3x³ 3 प्लस कॉन्स्टंट c. बघा हे 19 फॉर्म्युल्यापर्यंत एकदा पुन्हा एकदा बघून घ्या तुम्ही. 1/√√, पाहिजे फक्त 1 - x² sin इनवर्स, 1/1 + x² tan इनवर्स, 1/x √ x² - sec इनवर्स, e रेज टू x चे इंटिग्रेशन e रेज टू x, a रेज टू x हे एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे, डोक्यावर x असते इथं. असं आलं तर जे आहे ते घ्यायचं भागिले log ऑफ बेस, बेसच्या log ने डिवाइड करायचं प्लस कॉन्स्टंट c. 5 रेज टू x आलं तर हे आणि एकच आहे, फक्त इथे a च्या ठिकाणी 5 आलं. 5 रेज टू x चे इंटिग्रेशन काय असेल तर 5 रेज टू x भागिले log 5 प्लस कॉन्स्टंट c. आणि हे x रेज टू n चं इंटिग्रेशन x रेज टू n + 1 बाय n + 1. चला हे 19 फॉर्म्युले नोट करा. आता आपण घेऊया नेक्स्ट फॉर्म्युले. फॉर्म्युले अतिशय महत्त्वाचे आहेत. जर तुम्हाला सर्व टॉपिक्स मध्ये फॉर्म्युले आले तर तुम्ही खूप सारे एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. दररोज फॉर्म्युले वाचायचे, आता एक्झाम पर्यंत दररोज फॉर्म्युले वाचायचे. त्याच्यानंतर आहे 20 नंबरचा फॉर्म्युला इंटिग्रेशन ऑफ 1/x dx. 1/x चे इंटिग्रेशन काय असते log x plus c. 21 फॉर्म्युला समजा इंटिग्रेशन ऑफ 1/√x 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 इंटिग्रेशन घ्यायचं 2√x प्लस कॉन्स्टंट c. त्याच्यानंतर आहे आता 6 इम्पॉर्टंट फॉर्म्युले. टाइप, कोणत्या टाइपचे इंटिग्रेशन, समजा असं असेल टाइप मध्ये 6 इम्पॉर्टंट 6 इम्पॉर्टंट फॉर्म्युले आहेत. टाइप इंटिग्रल ऑफ द टाइप म्हणू शकता तुम्ही याला. हे सुद्धा फॉर्म्युलेच आहे, डायरेक्टली मी लिहितो. 22 इंटिग्रेशन ऑफ 1/a² प्लस x² dx असं आलं. 1/a², a म्हणजे कोणता पण नंबर येऊ द्या, वरी 1च पाहिजे.
ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर, ए म्हणजे 2 स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर, 3 स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर, एक्सच्या ठिकाणी दुसरा एखादा व्हेरिएबल चालेल, टी वगैरे असलं तर चालेल, एच्या ठिकाणी कोणता पण नंबर आला तर कसं करणार, 1 बाय ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर असं करणार, 1 बाय ए tan इनव्हर्स ऑफ एक्स बाय ए प्लस ए, tan इनव्हर्स फिक्स ठेवायचं, जर ए इथं 2 आलं तर 1 बाय 2 tan इनव्हर्स एक्स बाय 2. एक्झाम्पल बघायचं, समजा आपलं असं असेल इंटिग्रेशन ऑफ 1 बाय 4 प्लस एक्स स्क्वेअर डीएक्स, हे काढामध्ये एक्झाममध्ये असा प्रश्न येतो कंपल्सरी, इंटिग्रेशन ऑफ 1 बाय 4 कुणाचा स्क्वेअर आहे 2 चा, मग याला याचं 2 स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर डीएक्स. आता मला सांगा 2 स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर, ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर चे डिस्टन्स काय असते 1 बाय ए, इथे घ्यायचं 1 बाय ए म्हणजे इथं आहे 2 तर 1 बाय 2, tan इनव्हर्स सेम ठेवा, x ला x लिहा आणि खाली x च्या खाली a आहे, a म्हणजे इथे 2 घ्यायचं प्लस कॉन्स्टंट c. अशा प्रकारे आपण इंटिग्रेशन काढू शकता 22 नंबरचा फॉर्म्युला. 23 इंटिग्रेशन ऑफ 1 बाय a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर dx. आता इथं मायनस आलं, मायनस